नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझे चॅनल साईरक्षा अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्डाचा गणित भाग 1 मधील प्रकरण पहिले. चला तर मित्रांनो, आता आपण बघूया सराव संच 1.2. मित्रांनो, त्यातील पहिला प्रश्न आहे, पुढील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. बघा मुलांनो, पहिलं समीकरण दिलेलं आहे x अधिक y बरोबर 3 आणि सारणी अशा पद्धतीने आपल्याला दिलेली आहे. आता मित्रांनो, सारणीचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येतं आहे की 3 बिंदूंच्या जोड्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. यापैकी पहिल्या बिंदूमध्ये पहिल्याच बिंदूसाठी x आपल्याला दिला आहे, y माहीत नाही. दुसऱ्या बिंदूसाठी y माहीत आहे, x शोधायचा आहे. तर तिसऱ्या बिंदूसाठी y माहीत आहे आणि x आपल्याला माहीत नाही, तो शोधायचा आहे. तर मित्रांनो, आपण सारणी पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम समीकरण सोडवून घेऊ आणि मग आपण सारणी पूर्ण करूया. तर मित्रांनो, प्रथम आपण x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. म्हणून x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली असता आपल्याला मिळत आहे 3 अधिक y बरोबर 3. म्हणून y बरोबर 3 वजा 3. मित्रांनो, y आपल्याला शोधायचा असल्याकारणाने 3चं आपण पक्षांतर केलं. डाव्या बाजूला 3 धन होता, उजव्या बाजूला गेला असता तो ऋण झाला आणि म्हणून आपल्याला मिळत आहे y बरोबर 0. 3 वजा 3 0. तर अशा रीतीने आपल्याला पहिली जोडी मिळाली आहे 3 आणि 0. आता आपण दुसऱ्या बिंदूकडे जातो आहे. दुसऱ्या बिंदूमध्ये आपल्याला y दिला आहे, y बरोबर 5. ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. y बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली असता आपल्याला मिळतं आहे x अधिक 5 बरोबर 3. म्हणून x बरोबर 3 वजा 5. म्हणून x बरोबर ऋण 2. 3तनं 5तनं 3 ऋण वजा झाले, शिल्लक राहिले 2. मोठ्या संख्येचं चिन्ह अर्थात 5चं चिन्ह ऋण. अशा रीतीने आपल्याला xची किंमत मिळते आहे ऋण 2. आता मित्रांनो, तिसरा बिंदू शोधूया. तिसऱ्या बिंदूसाठी आपण y बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. y बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली असता आपल्याला मिळते आहे x अधिक 3 बरोबर 3. म्हणून x बरोबर 3 वजा 3. म्हणून x बरोबर 0. 3 वजा 3 0. अशा रीतीने मित्रांनो, आपल्याला तिसराही बिंदू मिळालेला आहे 0 आणि 3. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण समीकरण क्रमांक 2 कडे जाऊया. समीकरण 2 दिलेलं आहे x वजा y बरोबर 4. यामध्ये सुद्धा आपल्याला बिंदूंच्या 3 जोड्या दिलेल्या आहेत. पहिल्या जोडीसाठी आपल्याला y 0 दिला आहे, दुसऱ्या जोडीसाठी आपल्याला x ऋण 1 दिला आहे आणि तिसऱ्या जोडीसाठी आपल्याला x बरोबर 0 आणि y बरोबर ऋण 4 ह्या किमती दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण y बरोबर 0 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. y बरोबर 0 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवली असता आपल्याला मिळते आहे x वजा 0 बरोबर 4. xची किंमत नाही आहे, त्यामुळे आपल्याला थेट x बरोबर 4 ही किंमत मिळते. अशा रीतीने आपल्याला पहिला बिंदू मिळालेला आहे 4 आणि 0. मित्रांनो, आता आपण दुसरा बिंदू बघूया. दुसऱ्या बिंदूसाठी आपल्याला x बरोबर ऋण 1 ही किंमत दिलेली आहे. आता x बरोबर ऋण 1 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. म्हणून ऋण 1 ऋण y बरोबर 4. मित्रांनो, ऋण 1चं पक्षांतर केलं म्हणून ऋण y बरोबर 4 अधिक 1. ऋण 1 उजव्या बाजूला गेला असता धन 1 झाला. म्हणून आपल्याला मिळत आहे ऋण y बरोबर 5. आता आपण बघू शकतो मित्रांनो, डाव्या बाजूला ऋण हे yला चिन्ह आहे, तेव्हा ऋण y आपल्याला धन y करायचं आहे. त्यासाठी आपण दोन्ही बाजूला, समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऋण 1ने गुणू. ऋण yला ऋण 1ने गुणले असता धन y बनतो आहे आणि 5ला ऋण 1ने गुणले असता ऋण 5 आपल्याला मिळतात. अशा रीतीने दुसरा बिंदू आपल्याला मिळालेला आहे ऋण 1 ऋण 5. ठीक आहे मित्रांनो, तिसऱ्या बिंदूमध्ये आपल्याला दोन्ही किमती माहीत आहेत, तेव्हा आपला तिसऱ्या बिंदूसाठी काही शोधायचं नाही. तेव्हा तिसरा बिंदू आहे 0 ऋण 4. ठीक आहे मित्रांनो, तर अशा रीतीने आपल्याला ह्या आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी 2 सारण्या पूर्ण करायच्या होत्या, त्या आपण पूर्ण केल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण
बघूया प्रश्न क्रमांक 2. पुढील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. बघा मित्रांनो, त्यातील पहिला प्रश्न आहे x अधिक y बरोबर 6. समीकरण पहिले आहे. आणि दुसरे समीकरण आहे x वजा y बरोबर 4. तर मित्रांनो, आता आपण पहिले समीकरण बघूया. समीकरण आहे x अधिक y बरोबर 6. मित्रांनो, समीकरणाला प्रथम सोपे रूप देऊया. म्हणून y बरोबर 6 वजा x. आता मित्रांनो, आपण सारणी बनवूया. आपल्याला आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी दोनही समीकरणांची आपल्याला सारणी बनवावी लागणार आहे. सारणीचं स्वरूप प्रत्येक सारणीमध्ये आपल्याला निर्देशकाच्या 4 जोड्या म्हणजेच बिंदूंच्या 4 क्रमिक जोड्या आपल्याला घ्याव्या लागणार आहेत x आणि y असलेल्या. ह्या 4ही जोड्या आपण आलेख कागदावर स्थापन करणार आणि जेव्हा हे बिंदू आपण जोडू तेव्हा त्यामधून एक रेषा जाते. दोन्ही समीकरणे अशा पद्धतीने आपण आलेख कागदावर स्थापन करणार आणि आलेखावर जेव्हा आपण स्थापन करतो तेव्हा दोन्हीही समीकरणांच्या रेषा परस्परांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू म्हणजेच आपली उकल होय. अर्थात त्या बिंदूचे निर्देशक ही आपली x आणि y ची किंमत असते. आता मित्रांनो, प्रथम आपण समीकरण पहिले जे आहे ते सोप्या रूपात लिहून घेऊ. म्हणून y बरोबर 6 वजा x. आता मित्रांनो, प्रथम आपण x बरोबर 0 घेऊया. आपण xच्या 4 किमती आपल्या मनाने घेणार आहोत. किंमत घेताना काळजीपूर्वक संख्या निवडायच्या जेणेकरून आपल्या आलेखावर सर्व बिंदू आपण स्थापन करू शकू. तर मित्रांनो, प्रथम आपण x बरोबर 0 ही किंमत समीकरणामध्ये ठेवूया. म्हणून आपल्याला मिळत आहे y बरोबर 6 वजा x. xच्या ठिकाणी आपण 0 ही किंमत ठेवतो आहे. म्हणून y बरोबर 6 वजा 0 आणि म्हणून 6 मधून 0 वजा झाले असता शिल्लक राहत आहेत 6च. म्हणून y बरोबर 6. आता x बरोबर 2 ही किंमत समीकरणात ठेवू. आपल्याला मिळणार आहे y बरोबर 6 वजा 2. 6 वजा 2 4. तर मित्रांनो, अशा रीतीने आपल्याला y ची किंमत मिळते आहे 4. आपल्याला बिंदू मिळतो आहे 2 आणि 4. आता आपण तिसरा बिंदू घेणार आहोत, शोधणार आहोत. तिसरा बिंदू शोधण्यासाठी x आपण घेणार आहोत 4 आणि म्हणून x बरोबर 4 ही किंमत समीकरणामध्ये ठेवली असता आपल्याला मिळत आहे y बरोबर 6 वजा 4. xच्या जागेवर आपण 4 मांडला आहे. तर 6 मधून 4 वजा झाले असता शिल्लक राहतात 2. अशा रीतीने y ची किंमत मिळालेली आहे 2 आणि जोडी मिळते आहे 4 आणि 2. आता मित्रांनो, चौथा बिंदू आपण घेणार आहोत. चौथा बिंदू आहे x बरोबर 6. आता x बरोबर 6 ही किंमत समीकरणामध्ये ठेवली असता आपल्याला मिळणार आहे y बरोबर 6 वजा x. xच्या ठिकाणी आपण 6 ठेवतो आहे. 6 वजा 6 म्हणून y बरोबर आपल्याला मिळते आहे 0. अशा रीतीने आपल्याला चौथाही बिंदू मिळालेला आहे x बरोबर 6 आणि y बरोबर 0 म्हणजेच 6 आणि 0. अशा रीतीने मित्रांनो, आपल्याला पहिली सारणी पूर्णपणे मिळालेली आहे. सारणी आपण प्रथम पूर्ण लिहून घेऊया. सारणीमध्ये x बरोबर 0 असताना y बरोबर आपल्याला मिळतो आहे 6. म्हणून आपल्याला क्रमिक जोडी मिळाली आहे 0 आणि 6. दुसऱ्या बिंदूसाठी x बरोबर 2 होता तेव्हा y बरोबर 4 म्हणजेच बिंदूची जोडी आहे 2 आणि 4. तिसऱ्या बिंदूसाठी आपल्याला x बरोबर 4 असताना y मिळालेला आहे 2. क्रमिक जोडी आहे 4 आणि 2. आणि चौथ्या बिंदूसाठी x बरोबर 6 असताना y बरोबर मिळालेला आहे 0 म्हणून क्रमिक जोडी आहे 6 आणि 0. तर आता आपण जाऊया समीकरण 2कडे. समीकरण 2 आहे x वजा y बरोबर 4. मित्रांनो, याही समीकरणाला आपण सोप्या रूपात लिहून घेऊया. ऋण y पक्षांतर करून उजव्या बाजूला पाठवूया. उजव्या बाजूचा 4 डाव्या बाजूला पक्षांतर करून आणूया. तेव्हा आपल्याला मिळत आहे y बरोबर x वजा 4. मित्रांनो, आता आपण याही सारणीमध्ये xच्या 4 वेगळ्या वेगळ्या किमती ठेवणार आहोत आणि आपल्याला yच्या त्यांच्याशी संबंधित किमती आपल्याला मिळतील. आता आपण प्रथम x बरोबर 0 ही किंमत ठेवतो आहे. म्हणून y बरोबर x वजा 4. xच्या ठिकाणी आपण 0 ठेवणार आहोत. म्हणून y बरोबर 0 वजा 4 बरोबर वजा 4. अशा रीतीने पहिला बिंदू आपल्याला मिळालेला आहे 0 आणि ऋण 4.
मित्रांनो आता आपण घेणार आहोत x बरोबर 2. तेव्हा आपल्याला x बरोबर 2 ही किंमत समीकरणमध्ये ठेवली असता, समीकरण 2मध्ये ठेवली असता आपल्याला मिळतं आहे y बरोबर 2 वजा 4. 4 आणि 2 चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी होती आहे. 4तनं 2 वजा झाले असता शिल्लक राहतात 2. मोठ्या संख्या 4 आहे, तिचं चिन्ह ऋण. अशा रीतीने yची किंमत मिळते आहे ऋण 2. आणि म्हणून आपल्याला दुसरा बिंदू मिळालेला आहे x बरोबर 2, तेव्हा y बरोबर ऋण 2, म्हणजेच बिंदू आहे ऋण 2 ऋण 2. मित्रांनो आता आपण तिसरा बिंदू मिळवूया. तिसरा बिंदू मिळवण्यासाठी आपण x बरोबर 4 ही किंमत समीकरण 2मध्ये ठेवूया. तेव्हा आपल्याला मिळणार आहे y बरोबर 4 वजा 4. 4 वजा 4 0. अशा रीतीने आपल्याला तिसरा बिंदू मिळालेला आहे x बरोबर 4 आणि y बरोबर 0, म्हणजेच 4 आणि 0. आता मित्रांनो आपण जातो आहे चौथ्या बिंदूकडे. आपण चौथा बिंदू मिळवण्यासाठी x बरोबर घेत आहोत 6च, म्हणून x बरोबर 6 ही किंमत समीकरण 1मध्ये ठेवली असता आपल्याला मिळणार आहे y बरोबर 6 वजा 4. 6मधनं 4 वजा होतात आणि शिल्लक राहते आहे 2. अशा रीतीने आपल्याला yची किंमत मिळत आहे 2. बिंदू आपल्याला मिळत आहे x बरोबर 6 आणि y बरोबर 2, म्हणजेच 6 आणि 2. तर अशा रीतीने मित्रांनो प्रथम आपण सारणी दुसऱ्या समीकरणासाठी असलेली सारणीसुद्धा आपण भरून घेऊया, पूर्ण करूया. तेव्हा पहिला x बरोबर 0 होता, तेव्हा y बरोबर आपल्याला मिळालेले आहे ऋण 4, म्हणून बिंदू मिळतो आहे 0 ऋण 4. दुसऱ्या बिंदूसाठी x बरोबर 2 असताना y बरोबर आपल्याला मिळतो आहे ऋण 2, म्हणून बिंदू आहे ऋण 2 ऋण 2. तिसऱ्या बिंदूसाठी x बरोबर 4, तेव्हा y बरोबर 0, म्हणून बिंदू आहे 4 0. आणि चौथा बिंदू आहे x बरोबर 6, तेव्हा y बरोबर 2, म्हणजेच बिंदू आहे 4 आणि 6 आणि 2. तर अशा रीतीने मित्रांनो आपल्याला दोन्ही सारणी आता आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. आता आपण आलेख कागदावरती ह्या दोन्ही सारण्यांचे क्रमशः चारही बिंदू आपण स्थापन करणार आहोत. प्रथम आपण पहिला आलेख काढून घेऊ, पहिली रेषा आपण काढून घेऊ. त्यासाठी प्रथम आपण आलेख कागद बनवणार आहोत. आलेख कागद बनवताना प्रमाण, एक्स अक्ष, वाय अक्ष हे सर्व व्यवस्थितपणे आपण आखून घेतले, लिहून घेतले. दोघांचेही निर्देशक, दोन्ही अक्षांचे निर्देशक व्यवस्थितपणे लिहिले. धन आणि ऋण व्यवस्थितपणे लिहिले आहेत की नाही एकदा तपासून घेतले. आणि आता आपण बिंदू आलेखावर आपण स्थापन करूया. मित्रांनो प्रथम आपण पहिला बिंदू x अधिक y बरोबर 6 या रेषेचे आपण स्थापन करणार आहोत. तेव्हा या ठिकाणी आपल्याला मिळत आहे पहिला बिंदू 0 आणि 6. बघा मित्रांनो x अक्षावर आपण 6, x अक्षावरील 0 आणि y अक्षावरील 6, म्हणजेच हा बिंदू आपल्याला y अक्षावर मिळतो आहे. आता दुसरा बिंदू x अक्षावरील 2 आणि y अक्षावरील 4. मित्रांनो हा बिंदू x आणि y या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत आहे. ठीक आहे. आता आपण तिसरा बिंदू स्थापन करणार आहोत. x अक्षावरील 4 आणि y अक्षावरील 2. दोन्हींच्या रेषा ज्या ठिकाणी एकत्र येतात तो आहे आपला 4 आणि 2 हा बिंदू. आणि आता आपण स्थापन करणार आहोत चौथा बिंदू 6, x अक्षावरील 6 आणि y अक्षावरील 0शी निगडीत असलेला, म्हणजे त्यांच्या दोन्ही रेषा लंबरेषा ज्या ठिकाणी एकमेकांना भेटतात तो बिंदू 6 आणि 0. तर मित्रांनो अशा रीतीने हे चारही बिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून घेतले. आपल्याला समीकरण 1ची रेषा आपल्याला मिळाली आहे. समीकरण 1ची रेषा आपल्याला मिळाली असता, म्हणजेच आलेख मिळाले असता, ह्या रेषेवर आपण दिलेल्या समीकरणाचं दिलेलं समीकरण आपण लिहून घेऊ आणि अशा पद्धतीने आपली पहिली रेषा पूर्ण होते. आता आपण आलेखावर आपण दुसरा बिंदू स्थापन करणार आहोत, अर्थात दुसऱ्या समीकरणाचे बिंदू स्थापन करणार आहोत. बघा मित्रांनो हे करत असताना आपण प्रथम पहिला बिंदू घेतो आहे x अक्षाशी निगडीत असलेला 0 आणि y अक्षावरील ऋण 4, म्हणजेच हा बिंदू आपल्याला y अक्षावर मिळतो आहे या ठिकाणी. आता x अक्षावरील ऋण 2 आणि y अक्षावरील ऋण 2 यांचे जे लंब एक परस्परांना जिथे छेदतात तो आहे आपला बिंदू ऋण 2 ऋण 2
या पद्धतीने. आणि आता आपला तिसरा बिंदू एक्स अक्षाशी निगडीत असलेल्या 4 आणि वाय अक्षावर 0, अर्थात हा बिंदू आपला एक्स अक्षावरच आपल्याला मिळतो आहे. 4 आणि 0 अशा पद्धतीने आपल्याला मिळत आहे. आणि चौथा बिंदू आहे एक्स बरोबर 6 आणि वाय बरोबर 2. एक्स अक्षावरील 6 आणि वाय अक्षावरील 2 या दोन्ही बिंदूशी लंब रेषा एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात, हा तो बिंदू जो आपल्याला चौथा बिंदू मिळत आहे. आता मित्रांनो, जर ह्या दोन्ही रेषा आपण काढून घेतल्या, दुसऱ्या रेषेलासुद्धा आपण समीकरण लिहून घेतलं व्यवस्थित पद्धतीने. आता ह्या दोन्ही रेषा एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात ती आहे आपली उकल, आणि ती उकल म्हणजेच 5 आणि 1 हा बिंदू होय. तेव्हा आपण समीकरणाची उकल लिहिणार आहोत. एक्स बरोबर 5 आणि वाय बरोबर 1. अशा रीतीने मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2मधील पहिला प्रश्न आपला सोडवून झालेला आहे. आता मित्रांनो, आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 2. प्रश्न दुसरा असा आहे, एक्स अधिक वाय बरोबर 5 पहिले समीकरण आणि एक्स वजा वाय बरोबर 3 हे आहे समीकरण क्रमांक 2. मित्रांनो, प्रथम आपण समीकरण क्रमांक 1 घेऊया. समीकरण क्रमांक 1 आहे एक्स अधिक वाय बरोबर 5. या ठिकाणी मित्रांनो, याला सोप्या रूपात आपण प्रथम लिहून घेऊ, याची मांडणी करूया सोप्या रूपामध्ये. म्हणून वाय बरोबर 5 वजा एक्स. आता सारणी आपण आखून घेऊया. सारणी पूर्ण करण्यासाठी आपण एक्सच्या 4 वेगळ्या वेगळ्या किमती घेणार आहोत. ह्या किमती आपण दिलेल्या समीकरणात ठेवणार आणि वायच्याही संबंधित 4 किमती आपल्याला प्राप्त होतील. आता प्रथम आपण एक्स बरोबर 1 ही किंमत समीकरण 1मध्ये ठेवतो आहे. एक्स बरोबर 1 ही किंमत समीकरण 1मध्ये ठेवली असता आपल्याला मिळत आहे वाय बरोबर 5 वजा 1. 5 1 वजा झाले असता शिल्लक राहतात 4, म्हणून वाय बरोबर 4. अशा रीतीने पहिली जोडी आपल्याला मिळालेली आहे एक्स बरोबर 1 आणि वाय बरोबर 4, म्हणजेच 1 आणि 4. आता मित्रांनो, एक्स बरोबर आपण 3 ही दुसरी किंमत ठेवतो आहे. तेव्हा एक्स बरोबर 3 ही किंमत समीकरण 1मध्ये ठेवली असता आपल्याला मिळत आहे वाय बरोबर 5 वजा 3. 5 3 वजा झाले असता शिल्लक राहतात 2, म्हणून वाय बरोबर 2. अशा रीतीने आपल्याला दुसरी जोडी मिळाली आहे एक्स बरोबर 3 आणि वाय बरोबर 2, म्हणजेच 3 आणि 2. मित्रांनो, आता आपण एक्स बरोबर 5 समीकरण 1मध्ये ठेवणार आहोत. म्हणून वाय बरोबर 5 वजा 5 म्हणजे 0. अशा रीतीने एक्स बरोबर 5 तेव्हा वाय बरोबर 0, म्हणून जोडी मिळते आहे 5 आणि 0. आता एक ऋण असलेली किंमत आपण घेतो आहे मित्रांनो. म्हणून एक्स बरोबर ऋण 1 ही किंमत समीकरण 1मध्ये ठेवू. आपल्याला मिळत आहे वाय बरोबर 5 वजा ऋण 1. ऋण ऋण धन होतात मित्रांनो. आपल्याला मिळत आहे वाय बरोबर 5 अधिक 1. 5 अधिक 1 6. अशा रीतीने वायची किंमत मिळत आहे 6 आपल्याला. म्हणून एक्स बरोबर ऋण 1 असताना वाय बरोबर मिळत आहेत 6, म्हणून जोडी आहे ऋण 1 आणि 6. तर अशा रीतीने आपण सारणी पूर्ण करून घेतली आहे मित्रांनो. आता आपण जातो आहे समीकरण क्रमांक 2कडे. समीकरण 2 असं आहे एक्स वजा वाय बरोबर 3. मित्रांनो, प्रथम समीकरणाला सोप्या रूपात मांडूया. ऋण वाय उजवीकडे पक्षांतर करून पाठवूया. उजवीकडचा 3 डावीकडे येणार आणि अशा रीतीने सोप्या रूपातील समीकरण आपल्याला मिळत आहे वाय बरोबर एक्स वजा 3. आता ह्या समीकरणामध्ये सुद्धा आपण एक्सच्या 3 किमती आपण 4 किमती ठेवणार आहोत आणि त्याच्याशी संबंधित आपल्याला वायच्या 4 किमती आपल्याला मिळतील. प्रथम आपण एक्स बरोबर 1 ही किंमत आपण ठेवूया. म्हणून आपल्याला मिळत आहे वाय बरोबर 1 वजा 3. 3 1 वजा झाले असता शिल्लक राहतात 2. मोठी संख्या 3, तिचे चिन्ह ऋण, म्हणून आपल्याला मिळणार आहे वाय बरोबर ऋण 2. मित्रांनो, आता आपण एक्स बरोबर 3 ही किंमत समीकरण 2मध्ये ठेवू. तेव्हा आपल्याला मिळेल वाय बरोबर 3 वजा 3. 3 वजा 3 0. अशा रीतीने वायची किंमत मित्रांनो मिळत आहे 0, आणि म्हणून आपल्याला जोडी मिळत आहे एक्स बरोबर 3 आणि वाय बरोबर 0, म्हणजेच 3 आणि 0. मित्रांनो, आता आपण तिसरी जोडी मिळवणार आहोत. तेव्हा आपण एक्स बरोबर 5 ही किंमत समीकरण 2मध्ये ठेवू. एक्स बरोबर 5 ही किंमत ठेवली असता आपल्याला मिळेल वाय बरोबर 5 वजा 3, म्हणून वाय बरोबर 2. अशा रीतीने तिसरी जोडी आपल्याला मिळते आहे
एक्स बरोबर 5 आणि वाय बरोबर 2 म्हणजेच 5 2. मित्रांनो, आता आपण चौथी जोडीसुद्धा मिळवून घेऊ. तेव्हा चौथी जोडी मिळवण्यासाठी आपण एक्स बरोबर ठेवणार आहोत -1. म्हणून एक्स बरोबर -1 ही किंमत समीकरण 2मध्ये ठेवली असता आपल्याला मिळणार आहे वाय बरोबर -1 -3. चिन्ह समान आहे म्हणून त्यांची बेरीज होणार आणि अशा पद्धतीने आपल्याला मिळत आहे वाय बरोबर -4. तर मित्रांनो, ही जोडी आहे -1 आणि -4 म्हणजेच -1 -4. तर अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या समीकरणाची सारणीसुद्धा पूर्णपणे मिळालेली आहे. आपण ती मिळवून घेतलेली आहे. आता आपण दोन्ही सारणीतील चारही बिंदू क्रमाक्रमाने आलेख कागदावर स्थापन करू. बाकीची कृती आपण सविस्तरपणे प्रश्न क्रमांक 1मध्ये बघितलेली आहेच. त्याप्रमाणे आपण आलेख कागदावरती बिंदू स्थापन करून घेणार. प्रथम आपण पहिला बिंदू समीकरण 1साठी असलेला x + y = 5 स्थापन करून घेणार. 0 आणि 5, एक्सची किंमत 0, वायची किंमत 5 म्हणजेच हा बिंदू y अक्षावर 5 या बिंदूपाशी भेटतो. दुसरा बिंदू आहे 3 आणि 2 म्हणजेच एक्सवरील 3 आणि वायवरील 2 यांच्या लंब रेषा परस्परांना ज्या बिंदू छेदतात तो बिंदू 3 2. तिसरा बिंदू एक्सवरील 4 आणि वायवरील 1 यांचे लंब परस्परांना जेथे छेदतात तो आहे आपला बिंदू 4 1. आणि चौथा बिंदू आहे एक्सवरील 5 आणि वायवरील 0 म्हणजेच हा बिंदू आपल्याला एक्स अक्षावरच मिळतो आहे 5 या ठिकाणी. तर हे चारही बिंदू आपण पट्टी पेन्सिलने जोडून घेतले. आपल्याला समीकरण 1ची आलेखरेषा आपल्याला मिळालेली आहे. मित्रांनो, आलेखरेषा मिळाली असता आपण समीकरणाची रेषेवरती आपण समीकरण मांडून घेणार x + y = 5. आता अशाच पद्धतीने आपण दुसरी सारणीतील चारही बिंदूंनासुद्धा आलेखावर स्थापन करून घेणार आहोत. दुसऱ्या समीकरणाचे चारही बिंदू स्थापन करताना प्रथम पहिला बिंदू आहे x बरोबर 1, y बरोबर x बरोबर 1, y बरोबर -2 म्हणजेच आपल्याला हा बिंदू प्राप्त होणार आहे. दुसरा बिंदू आहे 3 आणि 0 म्हणजेच हा बिंदू आपल्याला x अक्षावर मिळतो आहे 3 या बिंदूवरती. तिसरा बिंदू आहे x बरोबर 5 आणि y बरोबर 2. तो बिंदू या पद्धतीने त्यांची लंब ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तिथे आपल्याला प्राप्त होतो आहे. आणि चौथा बिंदू आहे x बरोबर -1 म्हणजे ऋण बाजूला येतो, ऋण y एक्सच्या बाजूला आणि y बरोबर -4 या दोन्ही बिंदूंची लंब जिथे एकमेकांना भेटतात त्या ठिकाणी हा बिंदू आपल्याला प्राप्त होतो आहे -1 आणि -4. ह्या चारही बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढली असता रेषेवरती आपण समीकरण लिहून घेणार आहोत x + y = 3. आता मित्रांनो, ह्या दोन्ही रेषा परस्परांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू म्हणजेच आपली समीकरणाची उकल होय. आणि उकल आपल्याला मिळत आहे 4 आणि 1 म्हणजेच x बरोबर 4 आणि y बरोबर 1. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 2 आलेख पद्धतीने सोडविला आहे. आता आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक 3कडे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे x + y = 0 पहिले समीकरण आणि 2x - y = 9 हे आहे दुसरे समीकरण. आता प्रथम आपण समीकरण 1ला सोपं रूप देऊया. समीकरण 1ला सोपे रूप दिले असता आपल्याला मिळत आहे y बरोबर -x. आता आपण xच्या 4 किमती जसे यापूर्वीच्या गणितांमध्ये यापूर्वीच्या उदाहरणांमध्ये आपण घेतली त्याप्रमाणेच घेणार आहोत. प्रथम आपण xची किंमत घेणार आहोत 1, नंतर 2, नंतर 3 आणि 4 अशा पद्धतीने 4 किमती आपण घेणार आहोत. जेव्हा x बरोबर 1 तेव्हा y बरोबर -1. ठीक आहे मित्रांनो. आता x बरोबर 2 ही किंमत आपण समीकरणामध्ये ठेवूया. तेव्हा आपल्याला मिळत आहे y बरोबर -2. आणि आता आपण ठेवणार आहोत x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1मध्ये ठेवतो आहे. तेव्हा आपल्याला मिळणार आहे y बरोबर -3. आता आपण चौथा बिंदू मिळवूया. चौथा बिंदू मिळवण्यासाठी x बरोबर 4
ही किंमत आपण समीकरण 1मध्ये ठेवतो आहे. समीकरण 1मध्ये ठेवली असता आपल्याला मिळणार आहे y बरोबर ऋण 4. तर अशा रीतीने आपली सारणी आपल्याला मिळते आहे. x बरोबर 1, y बरोबर ऋण 1, म्हणजेच निर्देशकांची जी क्रमिक जोडी आहे ती आहे 1 ऋण 1. दुसरी जोडी आहे म्हणजेच दुसरा बिंदू आहे x बरोबर 2 तेव्हा y बरोबर ऋण 2, म्हणजेच 2 ऋण 2. तिसरी बिंदूची जोडी आहे x बरोबर 3 तेव्हा y बरोबर ऋण 3, म्हणजेच बिंदूची जोडी आहे 3 ऋण 3. क्रमिक जोडी आपल्याला मिळते आहे 3 ऋण 3. आणि चौथा बिंदू आहे x बरोबर 4 तेव्हा y बरोबर ऋण 4, आणि अशा रीतीने आपल्याला क्रमिक जोडी मिळते आहे 4 ऋण 4. मित्रांनो, आता आपण समीकरण क्रमांक 2 हे सोडून घेणार आहोत. समीकरण 2 प्रथम आपण सोप्या रूपात मांडूया. समीकरण 2 आहे 2x वजा y बरोबर 9. सोप्या रूपात मांडले असता आपल्याला मिळणार आहे y बरोबर 2x वजा 9. आता मित्रांनो, आपण xच्या पुन्हा एकदा 4 वेगळ्या वेगळ्या किमती घेणार आहोत. प्रथम आपण x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2मध्ये ठेवूया. मग समीकरण 1मध्ये x बरोबर 1 ही किंमत ठेवलं असता आपल्याला मिळत आहे y बरोबर 2 गुणिले 1 वजा 9. म्हणून y बरोबर 2 वजा 9, आणि म्हणून y बरोबर 9तनं 2 वजा होतात, ऋण 7 शिल्लक राहतात. आपल्याला मिळत आहे ऋण 7. अशा रीतीने आपल्याला जोडी मिळते आहे 1 आणि ऋण 7. मित्रांनो, आता आपण x बरोबर 2 ही किंमत घेतो आहे. yची किंमत मिळणार आहे x बरोबर 2 ही किंमत ठेवली असता y बरोबर 2 गुणिले 2 वजा 9, म्हणून y बरोबर 2 4 वजा 9, म्हणून y बरोबर वजा 5. आता आपण घेणार आहोत 4 ही किंमत घेणार आहोत xची, म्हणून आपल्याला मिळणार आहे y बरोबर 2 गुणिले 4 वजा 9, 4 दुणे 8, म्हणून y बरोबर 8 वजा 9, म्हणून y बरोबर वजा 1. अशा रीतीने आपल्याला x बरोबर 4 असताना y बरोबर मिळतो आहे ऋण 1. अशा रीतीने जोडी मिळते आहे 4 ऋण 1. मित्रांनो, आता आपण xची किंमत घेतो आहोत 5. x बरोबर 5 समीकरण 2मध्ये ठेवले असता आपल्याला मिळत आहे y बरोबर 2 गुणिले 5 वजा 9, म्हणून y बरोबर 5 दुणे 10 वजा 9, 10तनं 9 गेले 1, म्हणून y बरोबर 1. तर अशा रीतीने आपल्याला तिसरी जोडी मिळत आहे 5 आणि 1. तर मित्रांनो, अशा रीतीने आपल्याला दुसरं समीकरण सोडवण्यासाठी सुद्धा सारणी आपल्याला मिळालेली आहे. जेव्हा x बरोबर 1 घेतला तेव्हा आपल्याला मिळाला होता y बरोबर ऋण 7. x बरोबर 2 घेतले असता आपल्याला मिळतो आहे y बरोबर ऋण 5. x बरोबर 4 घेतले असता y बरोबर मिळाले आहेत आपल्याला मिळालेले आहेत ऋण 1, आणि 5 घेतले असता आपल्याला y बरोबर मिळालेला आहे 1. तर अशा रीतीने आपण दुसरी सारणीसुद्धा मिळवलेली आहे. आता मागील प्रश्नाप्रमाणेच आपण ह्या दोन्ही सारण्या आपण आलेख कागदावर स्थापन करूया. आलेख कागदावर स्थापन केले असता, आता हा आपला सरावाचा भाग आहे, किती सहजतेने आणि किती सुलभतेने आपण हे बिंदू आलेख कागदावर स्थापन करू शकतो. तर मित्रांनो, आपण सर्व बिंदू प्रथम समीकरण 1चे 4ही बिंदू आपण आलेख कागदावर स्थापन करून घेऊया. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण समीकरण 2चे 4ही बिंदू आलेख कागदावर स्थापन करून घेऊया. आता अशा पद्धतीने आपण दोनही रेषा काढून घेऊ. जेव्हा आपण दोनही रेषा काढून घेतो तेव्हा ह्या दोन रेषा परस्परांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू म्हणजेच आपल्याला मिळालेली उकल होय. म्हणजेच दोन्ही समीकरणांची उकल आपल्याला मिळते आहे 3 ऋण 3, म्हणजेच x बरोबर 3 आणि y बरोबर ऋण 3. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले प्रश्न क्रमांक 3चे उत्तर म्हणजेच उकल आपल्याला मिळालेली आहे 3 ऋण 3, म्हणजेच x बरोबर 3 आणि y बरोबर ऋण 3. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 4. प्रश्न 4 आहे 3x वजा y बरोबर 2
समीकरण पहिले आणि 2x वजा y बरोबर 3 हे आहे समीकरण क्रमांक दुसरे. मित्रांनो, प्रथम समीकरण क्रमांक 1 आपण लिहूया. 3x वजा y बरोबर 2. मित्रांनो, ह्या समीकरणाला आपण सोप्या रूपात लिहूया. समीकरण सोप्या रूपात आपल्याला मिळते आहे y बरोबर 3x वजा 2. ठीक आहे मित्रांनो. आता समीकरण जे पहिले आहे ते सोप्या रूपात आपल्याला मिळालेले आहे y बरोबर 3x वजा 2. आता यासाठी लागणारी सारणी आपण बनवून घेणार आहोत. आता मित्रांनो, एक्सच्या वेगळ्या वेगळ्या 4 किमती आपण घेतो आहे. प्रथम आपण x बरोबर 1 ही समीकरण 1 मध्ये किंमत ठेवू. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली असता आपल्याला मिळते आहे y बरोबर 3 गुणिले 1 वजा 2. म्हणून y बरोबर 3 1 3 वजा 2. 3 2 वजा झाले असता शिल्लक राहत आहेत 1, म्हणून y बरोबर 1. तेव्हा आपल्याला जोडी मिळत आहे x बरोबर 1 y बरोबर 1 म्हणजेच 1 1. आता x बरोबर 2 ही दुसरी किंमत आपण घेणार आहोत. x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. तेव्हा आपल्याला मिळेल y बरोबर 3 गुणिले 2 वजा 2. मित्रांनो, 3 आणि 2चा गुणाकार होतो आहे. 3 2 6 वजा 2 6 वजा 2 4. अशा रीतीने मित्रांनो आपल्याला जोडी मिळते आहे x बरोबर 2 y बरोबर 4 म्हणजेच 2 आणि 4. आता x बरोबर 3 ही किंमत आपण समीकरणामध्ये ठेवणार आहोत. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली असता आपल्याला मिळत आहे y बरोबर 3 गुणिले 3 वजा 2. 3 त्रिक 9 9 वजा 2 7. अशा रीतीने आपल्याला तिसरी जोडी मिळते आहे x बरोबर 3 आणि y बरोबर 7 म्हणजेच 3 आणि 7. मित्रांनो, आता आपण तिसरी जोडी घेणार आहोत x बरोबर 0. मित्रांनो, तेव्हा आपल्याला मिळते आहे y बरोबर 3 गुणिले 0 वजा 2. 3 3 0 0 वजा 2 म्हणून y बरोबर वजा 2. अशा रीतीने आपल्याला पूर्ण सारणी आपल्याला मिळालेली आहे. सारणी आपण पूर्ण करून घेतो आहे. x बरोबर 1 तेव्हा y बरोबर 1 जोडी आहे 1 1. पहिला बिंदू मिळाला. दुसरा बिंदू x बरोबर 2 तेव्हा y बरोबर 4 जोडी आहे 2 आणि 4. तिसरा बिंदू x बरोबर 3 तेव्हा y बरोबर 7 म्हणजेच 3 आणि 7. आणि चौथा बिंदू आहे x बरोबर 0 तेव्हा y बरोबर ऋण 2 म्हणजेच 0 आणि ऋण 2. आता मित्रांनो, आपण समीकरण 2कडे जातो आहे. समीकरण 2 आपण प्रथम सोप्या रूपात मांडून घेऊया. समीकरण 2 आहे 2x वजा y बरोबर 3. सोप्या रूपात मांडणी केलेली असता आपल्याला मिळत आहे y बरोबर 2x वजा 3. मित्रांनो, आता ह्या समीकरणामध्ये सुद्धा आपण एक्सच्या 4 वेगळ्या वेगळ्या किमती घेणार आहोत. प्रथम x बरोबर 0 आपण समीकरण 2मध्ये ठेवूया. x बरोबर 0 ही समीकरण 2मध्ये ठेवली असता आपल्याला मिळत आहे y बरोबर 2 गुणिले 0 वजा 3. म्हणून y बरोबर 2 0 0 वजा 3 म्हणून y बरोबर ऋण 3. अशा रीतीने आपल्याला पहिला बिंदू प्राप्त होत आहे 0 ऋण 3 म्हणजेच x बरोबर 0 तेव्हा y बरोबर ऋण 3. आता आपण x बरोबर दुसऱ्या बिंदूसाठी किंमत घेत आहोत 3. म्हणून x बरोबर 3 ही किंमत समीकरण 2मध्ये ठेवली असता आपल्याला मिळत आहे y बरोबर 2 गुणिले 3 वजा 3. म्हणून y बरोबर 3 2 6 वजा 3 आणि म्हणून y बरोबर 6 वजा 3 3. अशा रीतीने आपल्याला दुसरा बिंदू मिळालेला आहे 3 आणि 3. आता आपण तिसरा बिंदू मिळवण्यासाठी x बरोबर 4 ही किंमत समीकरण 2मध्ये ठेवूया. तेव्हा आपल्याला मिळणार आहे y बरोबर 2 गुणिले 4 वजा 3. 4 2 8 8 वजा 3 5 म्हणून y बरोबर 5. तर मित्रांनो, म्हणून आपल्याला मिळत आहे तिसरा बिंदू x बरोबर 4 तेव्हा y बरोबर 5 म्हणून 4 आणि 5. आता आपण मित्रांनो चौथा बिंदू प्राप्त करणार आहोत. तेव्हा त्यासाठी आपण x बरोबर ऋण 2 ही किंमत समीकरण 2मध्ये ठेवणार आहोत. म्हणून x बरोबर ऋण 2 ही किंमत ठेवली असता मिळत आहे y बरोबर 2 गुणिले ऋण 2 वजा 3. 2 2 4 धन ऋण ऋण म्हणून y बरोबर ऋण 4 ऋण 3. दोघेही समान चिन्ह असलेल्या पद आहेत, त्यांची बेरीज होणार आणि अशा रीतीने आपल्याला मिळत आहे y बरोबर ऋण 7. म्हणून आपल्याला चौथा बिंदू मिळालेला आहे ऋण 2 आणि ऋण 7. आता मित्रांनो, आपण दुसरी सारणीसुद्धा पूर्ण करून घेणार आहोत. तेव्हा दुसऱ्या सारणीमध्ये x बरोबर 0 तेव्हा y बरोबर ऋण 3 म्हणजेच बिंदू आहे 0 ऋण 3. दुसरा बिंदू आहे x बरोबर 3 तेव्हा y बरोबर 3 म्हणून दुसरा बिंदू आहे 3 आणि 3. मित्रांनो, तिसरा बिंदू आहे x बरोबर 4 तेव्हा y बरोबर 5 म्हणून 4 5. आणि चौथा बिंदू आहे x बरोबर ऋण 2 तेव्हा y बरोबर ऋण 7 म्हणजेच ऋण 2 आणि ऋण 7.
आता ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही समीकरणांच्या सारण्या ज्या आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. ह्या सारण्या म्हणजेच हे बिंदू आपण आलेख कागदावरती स्थापन करणार आहोत आणि आपल्याला त्या दोन्ही समीकरणांचे छेदनबिंदू जो मिळेल तो बिंदू म्हणजेच आपली उकल होईल. मित्रांनो, प्रथम आपण पहिली सारणीमध्ये मिळालेले चारही बिंदू आपण आलेख कागदावर स्थापन करणार आहोत. बिंदू आहेत 1 1, एक्स अक्षरावर 1 आणि वाय अक्षरावर 1, लंब 1 परस्परांना जिथे भेटतात तो हा बिंदू म्हणजेच 1 1. दुसरा बिंदू 2 आणि 4, एक्स अक्षरावरील 2 आणि वाय अक्षरावरील 4 यांच्या लंब एकमेकांना जिथे छेदतात तो बिंदू म्हणजेच 2 आणि 4 होय. तिसरा बिंदू 3 आणि 7, एक्स अक्षरावरील 3 आणि वाय अक्षरावरील 7 या दोन्हींचे लंब परस्परांना जिथे भेटतात तोच बिंदू 3 आणि 7 होय. आणि एक्सवरील 0 आणि वायवरील ऋण 2 म्हणजेच हा बिंदू आपल्याला वाय अक्षावर मिळतो आहे ऋण 2 या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपण पहिली रेषा काढून घेणार आहोत. रेषेवरती समीकरण पण लिहून घ्यायचं आहे. 3x - y = 2. समीकरण मात्र लिहायला विसरायचं नाही. आता दुसऱ्या समीकरणाचेही बिंदू चारही बिंदू आपण आलेख कागदावर स्थापन करणार आहोत. प्रथम 0 आणि ऋण 3, एक्सवरील 0 वायवरील ऋण 3 म्हणजेच हा बिंदू वाय अक्षावरील आहे. दुसरा बिंदू आहे 3 3. मित्रांनो, हा बिंदू एक्सवरील 3 आणि वायवरील 3 या दोन्ही रेषांची लंब एकमेकांना भेटतात तिथे आपल्याला स्थापन करायचं आहे. तिसरा बिंदू आहे 4 आणि 5, एक्सवरील 4 आणि वायवरील 5 यांचे लंब परस्परांना छेदतात तो बिंदू म्हणजे 4 5 होय. आणि चौथा बिंदू आहे ऋण 2, एक्सवरील ऋण 2 वायवरील ऋण 7 यांचे दोन्ही लंब परस्परांना जिथे भेटतात तो बिंदू म्हणजेच ऋण 2 ऋण 7. अशा पद्धतीने मित्रांनो दुसऱ्या समीकरणाचे चारही बिंदू आपण स्थापन करून घेणार आहोत. रेषा काढून घेणार आहोत. रेषेवर दिलेलं समीकरण 2x - y = 3 ह्याच स्वरूपात लिहिणार आहोत. ह्या दोन्ही रेषा परस्परांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू म्हणजेच ऋण 1 ऋण 5 हा बिंदू होय. हा बिंदू म्हणजेच ह्या समीकरणाची उकल होय. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक 4ची देखील उकल मिळत आहे. x बरोबर ऋण 1 आणि y बरोबर ऋण 5 म्हणजेच ऋण 1 आणि ऋण 5. तर मित्रांनो, आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5मधील पहिलं समीकरण आहे 3x - 4y = ऋण 7 आणि दुसरं समीकरण आहे मित्रांनो 5x - 2y = 0. तर प्रथम आपण पहिले समीकरण बघूया. समीकरण आहे 3x - 4y = ऋण 7. समीकरणाला आपण सोपे रूपात मांडूया. समीकरण आपल्याला मिळत आहे y = 3x + 7 छेदस्थानी 4. आता मित्रांनो, आपल्याला yची किंमत मिळवायची आहे. त्यासाठी xच्या 4 किमती आपण अशा पद्धतीने घेणार आहोत. छेदस्थानी 4 असल्याकारणाने आपल्याला ह्या प्रश्नामध्ये थोडंसं काळजी घ्यावी लागणार आहे. थोडासा विचारपूर्वक ह्या समीकरणाच्या जोड्या आपल्याला निवडाव्या लागणार आहेत. तर जनरली सामान्यपणे पाहिलं तर छेदात 4 समसंख्या आहे. तर आपल्याला काही दशांशमधील संख्या 1.2 2.5 अशा पद्धतीच्या संख्या मिळाल्या तरीसुद्धा आपल्याला आलेख कागदावर स्थापन करणं काही अवघड नाही. परंतु मी इथे पूर्णांकातच किमती येतील अशा पद्धतीने संख्या एक्सच्या किमती घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तेव्हा प्रथम मी एक घेतो आहे x = 3. तेव्हा आपल्याला x = 3 ही किंमत समीकरण 1मध्ये ठेवली असता y बरोबर मिळत आहे y = 3 × 3 अधिक 7 छेदस्थानी 4 बरोबर 3 × 3 = 9 अधिक 7 छेद 4 9 अधिक 7 16 16 छेदस्थानी 4 16ला 4ने भाग जातो 4 × 16 आणि म्हणून आपल्याला मिळत आहे y = 4. अशा रीतीने मित्रांनो x = 3 असताना y बरोबर आपल्याला मिळत आहे 4. ठीक आहे. आता आपण x बरोबर दुसरी किंमत घेत आहोत 7. मित्रांनो, मी थोडासा संख्या पूर्णांकात आणण्याच्या प्रयत्नामध्ये 7 ही किंमत घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 1 किंवा 2 किंवा 3 यासारख्या संख्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर आता मी x = 7 ही किंमत समीकरण 1मध्ये ठेवत आहे. म्हणून x = 7 ही किंमत समीकरणमध्ये ठेवली असता आपल्याला मिळत आहे y = 3 × 7 अधिक 7 छेद 4 3 × 7 7 × 21 होतात 21 अधिक 7 छेदस्थानी 4 21 अधिक 7
28 होतात. 28 छेदस्थानी 4, 4ने 28ला 7चा भाग जातो. 4 7 28 आणि अशा रीतीने आपल्याला वायची किंमत मिळत आहे 7. आता मित्रांनो मी x बरोबर ऋण 5 ही किंमत समीकरणामध्ये ठेवत आहे. x बरोबर ऋण 5 ही किंमत ठेवली असता मला वायची किंमत मिळत आहे 3 गुणिले ऋण 5 अधिक 7 छेदस्थानी 4, म्हणून 3 5 15 ऋण 15 अधिक 7 छेदस्थानी 4, 15 ऋण आहे 7 धन आहे, दोघांची वजाबाकी होते, ऋण 8 शिल्लक राहतात छेदस्थानी 4. 4ने 8ला 2चा भाग जातो. 4 1 4 4 2 8 आणि अशा रीतीने आपल्याला वायची किंमत मिळते आहे ऋण 2. तर आपल्याला तिसरी जोडी मिळालेली आहे x बरोबर ऋण 5 तेव्हा y बरोबर ऋण 2. आता मित्रांनो मी चौथी जोडी मिळवत आहे, त्यासाठी घेत आहे x बरोबर ऋण 1 तेव्हा x बरोबर ऋण 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली असता मला मिळत आहे y बरोबर 3 गुणिले ऋण 1 अधिक 7/4, 3 1 3 धन ऋण 3 अधिक 7/4, 7तनं 3 वजा झाले, शिल्लक राहिले 4 4/4 आणि अशा रीतीने 4 आणि 4 1चा भाग जातो आणि मिळते आहे y बरोबर 1. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला पहिली सारणी मिळालेली आहे. चारही जोड्या आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. जोड्या आहेत x बरोबर 3 तेव्हा y बरोबर 4 म्हणून 3 आणि 4. दुसरी जोडी आहे x बरोबर 7 तेव्हा y बरोबर 7 जोडी आहे 7 7. तिसरी जोडी आहे x बरोबर ऋण 5 तेव्हा y बरोबर ऋण 2 म्हणजेच ऋण 5 आणि ऋण 2. आणि चौथी जोडी आहे x बरोबर ऋण 1 तेव्हा y बरोबर 1 जोडी आहे ऋण 1 आणि 1. आता मित्रांनो आपण समीकरण क्रमांक 2कडे जाऊया. समीकरण 2ला सोप्या रूपात लिहून घेऊया. प्रथम 5x वजा 2y बरोबर 0 म्हणून y बरोबर 5x छेदस्थानी 2. आता मित्रांनो यामध्ये आपण प्रथम x बरोबर 0 ही किंमत टाकतोय तेव्हा आपल्याला मिळत आहे y बरोबर 5 गुणिले 0 छेदस्थानी 2, 5 0 0 छेदस्थानी 2 म्हणजेच 0. तेव्हा वायची किंमत आपल्याला मिळालेली आहे 0. जोडी आहे 0 0. मित्रांनो आता दुसरी जोडी आपण मिळवतो आहे. दुसऱ्या जोडीसाठी x बरोबर समीकरण 2मध्ये लिहित आहे 2 म्हणून समीकरणामध्ये 2 ही किंमत ठेवली असता आपल्याला मिळते आहे y बरोबर 5 गुणिले 2 छेदस्थानी 2, 5 गुणिले 10 10/2 म्हणजेच 5. अशा रीतीने दुसरी जोडी मिळालेली आहे 2 5. तिसरी जोडी मिळवण्यासाठी मी घेतो आहे x बरोबर 4 तेव्हा x बरोबर 4 ही किंमत समीकरण 2मध्ये ठेवली असता 5 गुणिले 4/2 4 5 20 20/2 2ने 20ला 10चा भाग जातो तेव्हा 2 10 20. अशा रीतीने आपल्याला मिळत आहे y बरोबर 10 तेव्हा जोडी मिळत आहे x बरोबर 4 तेव्हा y बरोबर 10 म्हणजेच 4 आणि 10. आणि तिसरी जोडी मी घेतो आहे मित्रांनो x बरोबर ऋण 2 म्हणून x बरोबर ऋण 2 ही किंमत समीकरण 2मध्ये ठेवली असता आपल्याला मिळते आहे y बरोबर 5 गुणिले ऋण 2 छेदस्थानी 2, 5 गुणिले 10 ऋण 10 छेद 2 म्हणजेच ऋण 5. अशा रीतीने जोडी मिळत आहे ऋण 2 ऋण 5 म्हणून जोडी आहे x बरोबर ऋण 2 तेव्हा y बरोबर ऋण 5. अशा पद्धतीने आपल्याला दुसरी सारणीसुद्धा मिळालेली आहे. मित्रांनो अशा रीतीने आपण सारणी पूर्ण करून घेत आहोत. जेव्हा x बरोबर 0 तेव्हा y बरोबर सुद्धा 0, जेव्हा x बरोबर 2 तेव्हा y बरोबर 5. अशा रीतीने जोडी आपल्याला क्रमिक जोडी मिळते आहे 2 5. तिसरी जोडी आहे x बरोबर 4 तेव्हा y बरोबर 10 म्हणजे 4 आणि 10. आणि चौथी जोडी आहे जेव्हा x बरोबर ऋण 2 तेव्हा y बरोबर ऋण 5 म्हणजेच ऋण 2 आणि ऋण 5. मित्रांनो आता ह्या दोन्ही जी सारणी म्हणजेच दोन्ही समीकरणांचे जे 4 बिंदू आपल्याला मिळालेले आहेत हे आलेख कागदावर आपण स्थापन करून घेऊ आणि त्यांचा जो आलेखाचा ह्या दोन्ही रेषांचा छेदनबिंदू जो आहे तो आपल्याला मिळत आहे 1 आणि 2.5. अशा पद्धतीने आपल्याला समीकरण 4ची उकल मिळणार आहे 1 आणि 2.5 म्हणजेच x बरोबर 1 आणि y बरोबर 2.5. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या चौथ्या प्रश्नाची उकल अर्थात उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न सराव संच 1.2 जर व्यवस्थितपणे समजला असेल तर मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा माझे चॅनेल आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.
तसेच आपण व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.